हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, GMC सांगलीची DVचा रिझल्ट लागलेला आहे आणि याबद्दल आपण मागचा व्हिडिओ पाहिला होता. तर मागच्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट डिटेल मिस झाली होती, त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे. त्याच्या पहिले मी PDF ओपन करून दाखवत होतो तुम्हाला. आपण GMC मिराजची पाहणार आहोत PDF. ते मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. PDF ओपन होत आहे. इथे खूप इम्पॉर्टंट डिटेल आहे. याच्यामध्ये लिहिलेले आहे की तुम्ही दुसऱ्या पॅराग्राफमध्ये पाहू शकतात की आवेदन सादर केलेल्या पदाकरिता कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत 3 वेळा संधी देण्यात आलेली आहे. तरी देखील काही पात्र उमेदवार गैरहजर आहेत. ठीक आहे. त्यामुळे काही वॅकन्सी रिक्त राहिल्या होत्या. ठीक आहे. तर या DVच्या रिझल्टमध्ये काही लोकांची नावं नव्याने ॲड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर ज्यांची नावे नव्याने ॲड केलेली आहे त्यांनासुद्धा DVला जायचं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 वाजता त्यांना GMCमध्ये प्रेझेंट राहायचं आहे, ज्यांची नवीन नावे ॲड केलेली आहे. पण काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आमचे नाव ॲड झालं आहे तर आमचे सिलेक्शन झालं आहे डायरेक्ट. तसं नाही. ज्यांची नावे नव्याने ॲड झालेली आहे व ज्यांची DV झालेली नाही आहे त्यांनी 24 ऑगस्टला DVला जायची आहे. तर त्यांच्या उमेदवार रिजेक्ट होऊ शकते. ठीक आहे. तर हीच इम्पॉर्टंट डिटेल होती की ज्या विद्यार्थ्यांचे नव्याने नावं ॲड झालेले आहे त्यांनी DVला जायचे आहे, तेव्हाच त्यांना जॉईनिंग भेटेल. ठीक आहे. तर ज्यांची नावं नव्याने ॲड झाले आहे त्यांनी आपली प्रत्येक PDF ओपन करून पहा. जर त्यांचे नाव असेल तर त्यांनी DVला जायचे आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.